हो जाऊन गणपती बघायला नगरला जाऊ ना पण कुठं कुठं आरात चांगली आहे सगळीकडे लय भारी भारी आरस आहे त्यावेळेसी. हा का मग जल्लोष नुसता ते जल्लोष. आपण यातून बघितले होते तिथं स्टँड जवळ. शंकर महाराजांची हा हा हो तिथं पण भारी आहे बाबांची आरस आहे तिथं. हा का हा त्याच्यानंतर त्या मायवड्या वेशीपासून आतमध्ये गेल्यावर पण आहे ना 1-2 मंडळांचे आहेत ना बऱ्याचशा मंडळाच्या माळेवाड्यात आरस लय भारी भारी आरस आहे तिथं मायवाड्यात आहेत. तिकडे दिल्ली गेटला आहे. नेतासोबत चौकी आहे. नेतासोबत चौकात एक आहे. अरे आरस आरस भर दिली असती शेवटचे 3 दिवस. हा अरे सरपंच आम्ही लहानपणी जायचो आरस पाहायला एसटी स्टँडवर मुक्कामी 9 ते 12 पिक्चर पाहायचं आणि त्यावेळेस 12च्या नंतर आरस शेवटच्या दिवशी 12च्या नंतर सकाळपर्यंत ते गणपती लाईनीला पहाटपर्यंत मग रात्रभर फिरायचं 4 वेळा एकाच चौकात यायचं 4 वाजता दमलं का एसटीच्या स्टँडवर ते डास कस तरी दिवस काढायचा पण ती मजाच वेगळी होती. कणीस बिनीस खाऊ आपण आईस्क्रीम खाऊ तिथं लय भारी उत्तप्पाच्या गाड्या लागतात मसाला डोसा. बरं दूध बी पिऊ मसाला दूध हा दूध पण पिऊ. बरोबर बरोबर मजे मग आज लय भारी राव. नाही जायचं आपण नियोजन करू आज जाऊ मला वाटतं संध्याकाळी आपली संध्याकाळी संध्याकाळी जाऊ यात वेळ काढून. आणि पैसे घे ना 2-3 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हा याच्या पायजाम्यात इतकं घुस लागतात. पायजामात दिसू नाही पायजाम्यात 6 नोटा आहेत 500च्या 6 नोटा हा कुठून आले एवढे पैसे कुठून हा. ते लाडक्या बहीण योजनेचे आहे ना हा हा बायकोला 3000 रुपये भेटलेत. हा का हा आणि आता ते काढून आणले तर बायकोचे पैसे आता एकदा तिच्या ताब्यात द्यायचे झालं मोकळा म्हणून एवढा आनंद होय तुला हा. म्हणजे ते लोकांची कडीन धावधाववाडी अरे बायकोच्या खात्यात 3000 आहेत आनंद कधी कमले याच्याकडे 3000 असल्यावर मग बायकोच्या माझेच आहेत ना ते अरे. तिचे काय आणि माझे काय कसले तुझे हो, त्यांनी दिले बहिणीला भावाला काय संबंध होय. थोडी दिले मग मी नवरा आहे तिचा मग आपण हक्क आहे ना त्याच्यात तुमचं नाही त्यांचा हक्क आहे. मुलांच्या खात्यात जमा झाले बायकोच्या पैसे त्यांचे पण काढून मी आणलेत ना. तुम्ही आणले तुम्ही फक्त मधले मध्ये ते का म्हणते त्याला अंमली केली. आता ते 7-12 उत्तर सरपंच नावली तुम्ही काय मला ती शेती तुमची झाली काय नाही मग असं ती इथं हे बघ बाळू तुला सांगतो पैसे ते उषा वहिनीचे आहेत. हा. तुझे नाही त्याच्यावर तू डोळा ठेवू नको तू असं आनंदाने काहीतरी काम केलं तुला 3000 रुपये मिळाले मग एवढा आनंद हे करावा लागत असे कोणाच्या पाहिजे लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर नाही करावं लागत. बरं चला मला काम आहे थोडं मी येतो जरा. बस बरोबर मी काय म्हणतो हा 3000 तुमचा वाटा किती 100ची नोट 100 अहो 3000 निम्मा वाटा पाहिजे तुमचे 1.5 आणि वहिनी 1.5 मस्त वाटतं 1,500 वाटा पाहिजे पण ती देईन का का नाही देणार जो चीज मांगने से नहीं मिलती वो हम छीन लेते. चीन देते डायरेक्ट दवाखाने में जाते. अरे बरं भाऊ गुलीगत धोका द्यायचा गुपचूप कांड करायचं गोलीगत धोकाने ती एका बुक्कीत टेंगुळ देईन ती मला मला सांगा बाळू हा. वहिनी पैसे कुठे ठेवते घरात तिथं शिल्प्यावर डब्यात डब्यात हा मग वहिनी कुठं बाहेर गेल्या डबा उघडायचा हात घालायचा पैसे काढायचे मग आपण काय करू हा. पैसे आले हा. की संध्याकाळी जायचे नगरला गणपती बघायला हा. मग आपण इथून लगेच ढाब्यावर जाऊ मस्तपैकी पार्टी करू आईला लय भारी आयडिया राव हा मग करतो प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न नाही मग डायरेक्ट मोहीम फत्तेच करायची चालतंय तुम्ही मोहीम फत्ते करा तो 3 बार काढायची जबाबदारी माझी चालेल चला जय माहिस्मती जय माहिस्मती. पैसे गाडी मी काय म्हणतो आपल्या ही 3 नाही 1.5 आणली तरी आमच्यासारखं आहे. हो आपल्या गणपतीचा सगळा खर्च निघून जाईल. काय ते चोर म्हणला जाऊ ती चोर म्हणून जाईल घरच्यांना घेऊन हा. आपण 3 बाजू जीवावर आपलं तर वागलं. चला घरी चला तू दाढी बिडी कर निघू आपण चला आले का? आलो काढलेत पैसे सगळे अरे बादलीनं पाणी घ्यायचं तर ते माग्यानं काय पाणी घेत बसली आता तुम्ही मला शिकवता काय मगाशी ते पाणी काढता काढता सटकले जोरात चांगले लागले मला लागलं तुला हा मग कंबर अरे मोडली तुला लई माझी. वेळेस सांगितलंय जरा जपून काम करीत जाय तू आता तरुणपणीच म्हातारी झाली तर भाकरी कोण घालीन मला हा तुम्हाला फक्त भाकरीचं पडलंय तुमच्या इथं माझं कंबर मोडलंय त्याचं काही नाही घेणं ना तुम्हाला बरं ते जाऊ दे महत्वाचं हा. मी ते पैसे आणलेत काढून हा मी तेच विचारणार होते हे बघ, हे भेटले तीन- सगळे पैसे हा 3000 आहेत हे
बरं झालं बाई हा. पैसे आले म्हणजे मला माझा खर्च करायला रिकामी मी. हा. अरे तिथे नको ठेवू, घरात ठेव. कुठं काम करताना पडले बिडले म्हणजे ते सरकारची मालमत्ता आहे ती, जरा जपून ठेव. हा ना हा ते पैसे कोणाचे आहेत? तोय मग कुणी ठरवायचं ते? तू. मग तुम्ही कशाला मध्ये बडबड करताय? मग मा काय अधिकार नाही का तुला सांगायचा? कसला अधिकार? नवऱ्या या नात्यानी. 1 मिनिट, योजनेचं नाव काय आहे? लाडकी बहीण. हा मग तुम्ही बहीण आहे का? दाजी. मग गप्प बसायचं. पैसा माझा आहे, कुठं उधळायचा आहे, कसा वापरायचा ते मी ठरवणार, तुम्ही बोलायचं नाही. अरे पण महत्वाच्या काही कामाला लागले बिगले तुला मला, तर ते मला सापडले पाहिजे, तुलाही सापडले पाहिजे. त्यासाठी कुठंतरी एखाद्या साडीच्या घरी करून ठेव, नाही तर दळणाच्या डब्यात ठेव, कुठंतरी ठेव ना, म्हणजे सापडले पाहिजे ते. झालं का आता तुमच्या नादात सगळी साडी बी ओली झाली माझी, पाणी जाणलं सगळं. जाऊ देत आता, तुला धुणच धुवायचंय ना, होऊन दे ना, झाली तर झाली वली. हा मग नवी साडी घेऊन देतात का मला? आणि घरातल्या काय त्या काय शेवटाला ठेवायच्या लगेच काय? घरातलं काय, नुसतं माझ्या कपड्यांवरती नजर तुमची. तू जा. दिवसेंदिवस जास्त जाड होत चालली बरं का हिरोईन. काय आहे, असं म्हणतात लग्नानंतर जर नवऱ्याचं प्रेम जास्त भेटलं ना की मस्त पैकी असं माणूस सुखाने राहायला लागतं, तब्येत म्हणजे वाढती. मी प्रेम करतो त्यावर. हा आईला का कोणी नाही इथं. हाड हाड आईला ये. कोण दिसलं तिकडे तुम्हाला? कुठं कोण? मग जाय जा, पैसे तुम्ही पैसे जा. ठेव घरात, नीट ठेव जरा. हा, जपून. ठेवते मी. हा. जा ग बया. हळूच हात लावू का? हा, नको एवढे म्हातारे नाही झाले मी. झाले बाई, पैसे त्याचे व्यवस्थित ठेवले. आईला कावा येतात काय नु? हो मी त्या शेजारच्या काकूंकडे जाऊन येते, त्यांची तब्येत ठीक नाही, तिला अरे भेटून येते. पडली तर आराम कराव, कशाला इकडे तिकडे हिंडती शेजाऱ्या पात्र. अहो त्यांना 2 दिवस झाले ताप येतोय, जरा बघावं लागेल, जास्त झालं तर परत डोक्याला ताण होतो. ये जाऊन. हा हा. लक्ष द्या घराकडे, हा, हा, नाहीतर हा. मी गेले की लगेच तुम्ही बोमट्या मारत नाही हिंडताल. नाही नाही. आक्रमण. गेली गेली. हे भाऊ केला का नाही डाव वाचून? जातो ना, ती आताच गेली. हा बघितलं ना. हा, मी डबा घेऊन येतो, थांबायचं. लवकर या. या ऐक ना, पैसे घेऊ आणि ढाब्यावर जाऊ डायरेक्ट हा. अंबाबाई भाऊशी गोड 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 बोला जरा. हा. आई ग. वा. चल चल. हे डाबा ठेवून या, पळा जागेवर ठेवून या, डाऊट नाही आला पाहिजे. पुरावे नष्ट केले ना, हा सगळी ठेवा खिशात तुमचे पैसे. चला. बादली ना प्याला काय हा, मग ते उरले तर काय करायची, घेतली पिऊन. पण भारी झालं एक नंबर. एकच नंबर. टेस्ट बाकी टेस्ट होती क्वालिटीचा. नाद नाही करायचा. मी काय म्हणतो अजून काय मागवायचं काही? भांडं बिंडं काही? अरे आता पोटात जागा आहे का तो आता मागायला? हा, जागा तर लय फुल झालं भाऊ. जागाच नाही राहिली पोटात. आता गणपती बघायला गेलं ना तिकडं खर्च बाकीचा. हा. प्रॅक्टिस बिटिस तिकडे खाऊ करू. तिकडे तर म्हणलं मी मकाची कणसं खायची आपल्याला. खाऊ ना, माकेच कोणचं खाऊ. हा. चला भाऊ करून टाका पेड. चला बिल द्या. चला चला. त्यांना. या जाऊ. देऊ का बिल? हा बिल द्या. मला तर अशी झोप आली कामल्या. बरोबर अन्न आता सुखी भाऊ. हा जेवण लय भारी होतं बरं का सेठ. बर बर बर. हा किती बिल झालं आपलं? 1500. 1500. हा 1500 झालं. तो 1500च खाल्लं काय मी? मग पोटभर खाल्लं 1500 होणारच. नाही ते खरं आहे तुमचं. हा हे घ्या 1500. बाकी हॉटेल भारी आहे बरं का तुमचं. बर बर बर. हे कोणत्या नोटा दिल्यात? खेळण्यातल्या लोटा आणल्या काय? चिल्ड्रन बँक. शासनाच्या नोट आहे त्या काय खोट्या असतात काय? शासन का लहान मुलांच्या नोटा काढायच्या काय? चिल्ड्रन बँक लिहिलंय याच्यावर. चिल्ड्रन बँक. हा मग अयो थांबा दुसऱ्या देतो, आपल्याकडे लय माल आहे. लय माल आहे, काढा मग दुसरा द्या. हा अरे कोणत्या नोटा आणल्यात? खोट्या बिट्या आणल्यात काय? कोणत्या नोटा आहेत? हा?
मग अहो मी खऱ्यान वाटा आणला राव त्या हे काय येडा बिडा समजीला काय लहान पोरांचं काय खऱ्यान वाटा द्या पैसे द्या नाही तर भांडे घासायला वा भांडे हा, मग काय परत देतो ना आणून नाही तुम्हाला. नाही 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 चालणार नाही भांडे घासून घ्या नाही तर मग मी 1 मिनिटात आलो जोडीदार येतं त्यांच्याकडून पैसे आणतो. किती वेळ लागन हे काय इथं बसलेत मी लगेच त्यांना विचारतो आणि आणून देतो मी इथून जात नाही. बरं 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 या हा, या, या. चला. हा अय, कॉफी हा अय, कॉपी तिकडे ते पैसे देत होते ते खोट्या नोटा निघल्यात ते मला म्हणते तिथं भांडे घासेव घास अय घासणार तुम्ही सगळे खाऊ लागले मला अन्न आम्हाला इथं आणलं कोणी होतं मी मग तू भांडले घास चला रे अय घंट्या आम्ही चाललो अय, गणपती प्रेम्या, बघायला. अय, कमल्या अय, अय, अरे इथं मला आलो 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 खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला आईला जागा काय आणखीन बायकोचे 3000 काय बायकोचे 3000 आईला आयला चेअरमन निकास काय आज उष्ट हाताने कावळा आणायचं ठरले काय नको कधी जेवायला नाही चहाला नाही ना आज डायरेक्ट हॉटेलमध्ये घेऊन आले तुम्ही. काय नाही कारणच तसं आहे तुम्ही फक्त आता खा तुम्हाला काय भेळ चहा काय मिसळ काय खायची असेल आयला कस काय एवढे उतार झाले काय कळणार हा बाळू सरपंच अहो तुमच्या पाया पडत राव मला इथून घेऊन जा मला इथं भांडे घासायला ठेवलंय. खुर्चीवर बस ये इकडे खुर्ची ओढून घे ये खुर्चीवर नेमकं काय झालं सांग. अहो घंट्या प्रेम्यान कामले आम्ही इथं आलतो जेवायला हा आता काय सांगू नाही सांगायची वेळ आली मी बायकोचे 3000 रुपये ते लाडक्या बहिणीचे चोरून आणले आणि बायकोनं काय केलं डब्यात पैसे ठेवले मी आपले ते आणले ना मी इथं जेवलो तर ते नोटा निघाल्यात खोट्या ते मालक माग चुरायला धरला आणि मला नको नको ते बोलला आणि म्हणला इथं भांडे घासेव. अरे तुला काय लाज वाटायला पाहिजे गव्हर्नमेंटने तुम्हाला उडायला आणि एन्जॉय करायला पैसे दिलेत का. त्या प्रेम्या कमल्या घंट्यानी मला लावलं ना आधी मी आलो घेऊन पैसे. हे पण नोटा डुप्लिकेट कस काय झाल्या. सरपंच तुम्हाला त्याच्यासाठी आणलंय हा. बाळूनी बँकेतून उषा वहिनीचे पैसे काढून आणले एटीएम मधून मला माहित होत हा. आणि याचा डोळा 100% त्या 3000 होतं हे बी माहित म्हणून मीच उषा वहिनीला अगोदर जाऊन सांगितलं होतं बाळू पैसे तुझे चोरीन या अयो. 3000च्या डुप्लिकेट नोटा डब्यात ठेव आणि बाळूची मजा कर असा किस्सा आहे सांगा. अयो बस म्हणजे आता बस आता नको उभा राहू तू चांगला पोपट झालाय आणि तुला सजा बी लगेच भेटली वाईट वागण्याची. अरे ते गेले पळून आणि मला इथं भांडे घासायला ठेवलंय मग चोरले तोच ना हा करता धरता तूच होता ना ते खाऊ लागले मग तसंच असतं भाऊ त्याच आता सगळे सहभागी असतील मित्र कायसाठी असते फुकट खायचं आणि काम झालं का निघून जायचं. सकाळपासून इथं टेबल पुशितोय किती भांडे बिल झालंय 1500 रुपये किती किती काम केलं आतापर्यंत. झालं जवळ फेटत आलंय आता भेटत आलंय ना 500 रुपयाचे राहिले. एक काम कर आता राहिलेलं कर हा. हा, आणि फेटलं का घरी आपला नको 500 रुपये द्या मला घेऊन चला राव. लय लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे होते ना संध्याकाळपर्यंत थांब हा? हा आणि मग जा चला फसून घे चल लवकर मला किती राहिलंय खुर्चीवर बसला तू हा? अहो द्या ना 500 आणि मला लावा. चल फसून घे चोऱ्या करतो हा, पैसे घरात चोऱ्या करतो हा लाज वाटत नाही बाई माणसाचे पैसे आणतो आणि मस्त की चहा दे कांदा बिंदा काप हा हा चल बघू नको अरे